जरूरी है। यह है MNS न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी। मैं हूं आपके साथ शुभांगी। तो आइए देखते हैं आज की कुछ खास खबरें। यह खबर नागपुर से सामने आ रही है। नागपुर में गर्मी के कारण महाराज बाग चिड़ियाघर में जानवरों के लिए विशेष व्यवस्था। नागपुर के महाराज बाग चिड़ियाघर प्रशासन ने जानवरों को बढ़ती गर्मी से बचाने के लिए तापमान संतुलन की व्यवस्था की है। हर साल की तरह इस साल भी बढ़ती गर्मी के चलते चिड़ियाघर प्रशासन ने अलग अलग जानवरों के लिए अलग अलग इंतजाम किए हैं। लू के थप्पड़ों से इंसानों के अलावा जानवर भी बेहाल है। इसी को ध्यान में रखते हुए नागपुर के महाराज बाग जू प्रबंधन ने जानवरों को धूप से बचाने के लिए खास इंतजाम किए हैं। नागपुर के महाराज बाग चिड़ियाघर में जंगली जानवरों की कई प्रजातियां हैं। नागपुर में तापमान 44 डिग्री के आसपास के साथ भीषण गर्मी का प्रकोप जारी है। इस गर्मी से इंसानों के साथ साथ जानवरों की भी परेशानी हो रही है। महाराज बाग जूलॉजिकल म्यूजियम के जानवरों को गर्मी से बचाने के लिए जू प्रशासन ने यहाँ पशु पिंजरों में एयर कूलर, फव्वारे, जलाशय की व्यवस्था की है। इसके साथ ही पिंजरों के ऊपर हरे रंग की जालियां लगाई है ताकि सूर्य की सीधे किरणें पशुओं पर न पड़े। सर, सगळ्यात पहिले तुमचं नाव सांगा। डॉक्टर अभिजित मोडदरे। सर, सध्या नागपूरचं तापमान वाढत आहे, अशामध्ये वन्य प्राण्यांची सुरक्षा आणि त्यांची तब्येतीची काळजी कशी घेतात? इथे जसं तसं तापमान वाढत आहे तसं आपण इथे बिबट्यांसाठी, त्याच्यानंतर अस्वलांसाठी आणि चिडियाघर जिथे पक्षी राहतात त्याचे आपण कूलर लावून ठेवलेले आहेत। आणि त्याच्यानंतर जे ग्रीन नेट आहेत जेणेकरून डायरेक्ट सनलाईट जी आहे ती त्यांच्या घरामध्ये जायला नको आणि ते त्या घराचं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन राहायला पाहिजे, त्याच्यासाठी आपण ग्रीन नेट लावलेली आहे। त्याच्यानंतर ताट्या पण आपण वरती लावून ठेवलेल्या आहेत। वाघासाठी आपण एक डबकं तयार करून ठेवलेलं आहे पाण्याचं, जेणेकरून तो त्याच्यामध्ये जाईल आणि आपलं बॉडी टेम्परेचर जे आहे ते मेंटेन करेल। त्यानंतर जे तृणभक्षी जे प्राणी आहेत त्यांच्यासाठी आपण त्यांच्या जे मोठे पिंजरे आहेत त्याच्यामध्ये आपण झाडाचे जे प्रमाण आहे ते वाढवण्यात आलेलं आहे, जेणेकरून त्या पिंजऱ्यामध्ये सावली राहील आणि त्यांच्यासाठी घरही बांधून ठेवलेले आहे, जेणेकरून ते त्या घरामध्ये जाऊन आडोशाला बसतील आणि जी गरम हवा आहे ती त्यांना लागणार नाही। त्याच्यानंतर यांच्या जेवणामध्ये जे फळं आहेत म्हणजे सीझनल जे फ्रूट्स आहेत ते आपण ॲड केलेले आहे, जसे आपले टरबूज आहे, खरबूज आहेत, आंबे आहेत, हे आपण त्यांना देत आहेत। आणि त्याच्यानंतर गरमीचा प्रकोप जो आहे तो वाढायला नको, त्यांना त्रास व्हायला नको म्हणून आपण त्यांच्या पाण्यामध्ये ग्लुकोज आणि इलेक्ट्रॉलचं पाणी आपण त्यांना पाजणं सुरू केलेलं आहे। वही हिरन व नीलगाय को रसीले फल खिलाए जा रहे हैं पीने का पानी, ताकि इन जानवरों में हीट स्ट्रोक की जोखिम को कम किया जा सके। आइए बढ़ते हैं अगली खबर की तरफ। एक खबर संभाजीनगर से सामने आ रही है। संभाजीनगर में कानून व्यवस्था बनाए रखने के लिए पुलिस प्रशासन मुद्देस्त है। पुलिस आयुक्त मनोज लोहिया ने कहा है कि संभाजीनगर में कानून व्यवस्था बनाए रखने के लिए नगर पुलिस द्वारा उचित सावधानी बरती गई है। अन्य शहरों की तुलना में संभाजीनगर में एक संवेदनशील शहर के रूप में जाना जाता है, इसलिए पुलिस को जन्ममुखी बनाने का प्रयास किया जा रहा है। वर्ड बरोबर नाही आहे आणि त्यात टायटल जो आहे तो थोडासा मला व्यवस्थित वाटला नाही पर्सनली। मला खाली बरोबर लिहिलेलं आहे, परंतु असं आहे की महाराष्ट्रात आपण सर्वांना माहिती आहे की 2 जिल्ह्यामध्ये रिसेंटली कम्युनल इन्सिडेंट्स झालेले आहेत। आता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर जे गाव जे जिल्हे संवेदनक्षम आहेत त्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेणं हे महत्त्वाचं आहे, तसे आम्ही घेतोच। आता या ठिकाणी ज्या पार्श्वभूमीवर मी चार्ज घेतला त्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी काही कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाले होते, त्यामुळे पोलीस यंत्रणेची तयारी असणे हाही महत्त्वाचा भाग आहे। त्याचप्रमाणे लोकांचा पोलिसांमधला विश्वास वृद्धिंगत करणे ही त्याची दुसरी बाजू आहे। म्हणून त्या दृष्टिकोनातून आल्या प्रथम पाऊल मी त्याला प्राधान्य दिलेलं आहे की जेणेकरून आपल्या शहरामधील शांतता व सुव्यवस्था ही अबाधित राहिली पाहिजे आणि लोकांचा पोलिसांवरचा विश्वास वृद्धिंगत झाला पाहिजे। आपल्याकडे खूप जास्त काही नाही आहे, जो आधीपासून SRPFचे 2 प्लाटून आमच्याकडे आहेत तेच आमच्याकडे कंटिन्यू आहेत आणि ते खबरदारीची उपाययोजना म्हणून ते अवेलेबल असतात। पण बेसिकली आम्ही जी तयारी केली त्याच्यामध्ये आम्ही मोहल्ला कमिटी मीटिंग सुरू केलेल्या आहेत, ज्याच्यामुळे आमचे अधिकारी जनतेमध्ये जातील, त्यांचे प्रश्न
अगदी तात्काळ त्याच ठिकाणी त्यांना त्याचा अंदाज येईल, त्यांचे प्रश्न मांडतील किंवा त्यांच्या अपेक्षा ज्या आहेत त्या पोलिसांकडे मांडतील आणि पोलीस त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. हा त्याचा एक भाग झाला. दुसरा, प्रत्येक अधिकाऱ्यांना आम्ही आता सूचना दिलेल्या आहे की त्यांनी प्रत्येक अधिकारी हा वेपन आणि वॉकीटॉकीसह असला पाहिजे. कम्युनिकेशनचं साधन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नंबर 2, पोलीस प्रेझेन्स हा जो आहे तो वाढला पाहिजे. पोलीस प्रेझेन्स वाढवण्यासाठी आम्ही पावलं उचललेली आहे. आता आपण बघाल बऱ्याचशा प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये साधारणतः 1-1, 2-2 महत्त्वाच्या ठिकाणी तरी कमीत कमी 4-4, 5-5 कर्मचाऱ्यांचे फिक्स पॉईंट आम्ही लावलेले आहेत आणि हे सर्व आम्ही केले ते खबरदारीची उपाययोजना म्हणून. याचा कोणी असा अर्थ काढू नये की कायदा सुव्यवस्था बिघडण्याची आम्हाला काही अंदेशा आहे किंवा आम्हाला त्याची शक्यता वाटते, असा भाग नाही आहे. परंतु कायदा सुव्यवस्था ही सतत अबाधित राहावी म्हणून एक चांगला जनसंपर्क आणि पोलिसांतर्फे चांगलं प्रशासन मिळावं या दृष्टिकोनातून आपण ही पावलं उचलली. आइए बढ़ते हैं अगली खबर की तरफ। एक खबर सोलापुर से सामने आ रही है। बरसी थाने का सिपाही 40,000 रुपए रिश्वत लेते रंगे हाथ गिरफ्तार। बरसी थाने का एक सिपाही 40,000 रुपए की रिश्वत लेते एसीबी के जाल में फंसा है। पुलिस कांस्टेबल हर्षवर्धन वाघमोड़े को एक अपराध में गिरफ्तार करने और तुरंत जमानत पर रिहा करने के लिए 40,000 रुपए की रिश्वत लेते हुए पकड़ा गया है। सोलापुर रिश्वतखोरी विभाग ने यह कार्रवाई की है। बरसी तालुका के थाने में फरियादी व उसके परिजनों के खिलाफ मामला दर्ज किया है। कांस्टेबल हर्षवर्धन वाघमोड़े ने इस अपराध में शिकायतकर्ता रिश्तेदार को तुरंत गिरफ्तार करने और उससे जमानत पर रिहा करने के लिए 50,000 रुपए की रिश्वत मांग की। समझौता करने के बाद 40,000 रुपए देने का निर्णय लिया गया था। कांस्टेबल वाघमोड़े को एसीबी की टीम ने 40,000 रुपए की रिश्वत रंगे हाथ पकडा। मध्ये पुढील तपासामध्ये मदत करण्यासाठी यातील आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रथम 50,000 रुपयाची मागणी केलेली होती। पडताळणीमध्ये तडजोडी यांची 40,000 रुपयाची मागणी करण्यात केल्याचे ते निष्पन्न झाले आणि सापळा कारवाईमध्ये रोख रक्कम 40,000 रुपये लाच रक्कम घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आलेले आहे आणि त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बार्शी शहर पोलीस स्टेशन येथे चालू आहे। सदर सापळा कारवाई ही पोलीस निरीक्षक उमाकांत माडिक व आमच्या ब्युरोतील पोलीस अंमलदार आहेत यांच्या मदतीमध्ये करण्यात आली आणि सदर सापळा कारवाईचे माननीय पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे सर व माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री सूरज गुरव सर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णपणे पार पडण्यात आलेले आहे। मी आपल्या मार्फतीनेच सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करत आहोत की अशा पद्धतीनेच आपल्याकडे कोणी जरी लोकसेवक स्वतः अगर त्याच्यामार्फत खाजगी सम कोणी जर लाच रकमेची मागणी करत असेल आपल्याकडे तर आमच्याकडे तक्रारी नोंदवाव्यात। प्रत्यक्ष येऊन अगर आमचा टोल फ्री नंबर आहे 1064 यावर फोन करून आपण आपल्या तक्रारीची नोंद करावी। धन्यवाद। अब आप हमारे चैनल को आपके मोबाइल पर भी देख सकते हैं। मोबाइल ऐप पर देखने के लिए प्ले स्टोर MS न्यूज़ टी ऐप डाउनलोड करें। इंस्टा, ट्विटर, हाईकुक, फेसबुक और कई सोशल मीडिया के प्लेटफॉर्म पर हमारा चैनल उपलब्ध है। आप इसे यूट्यूब पर भी देख सकते हैं। आप हमारे चैनल को लाइव भी देख सकते हैं www.msnewzt.com पर। फिलहाल वक्त तो चला दर्शकों ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देखिएगा देश और दुनिया की तमाम खबरें। बने रहिए MS न्यूज़ टी पर। नमस्कार। ये है MNS न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं MNS न्यूज।